जाताना आपण घेऊन या असं इथनं मार्गे वळून इकडे 365 दिवस शेतकऱ्याबरोबर कष्ट करणारा प्राणी आणि एक दिवस त्याच प्राण्यावरती शेतकरी आपल्या पोटच्या पोरासारखं प्रेम करतो. तो दिवस म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर. या बेंदूर सणानिमित्त सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतोय मस्तपैकी एक बैल रेखाटण्यात आलाय. त्याच्या पाठीवरती दिल्ली येथे झालेलं जंतर मंतरच्या आंदोलनाचं या ठिकाणी प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकऱ्याच्या माध्यमातून करण्यात आलाय. आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये जंतर मंतर आंदोलन हे सध्या चर्चेत होतं. त्याला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी ते आंदोलन आता स्थगित झाले आणि त्याच्याच आंदोलनाची प्रतिकृती या ठिकाणी या शेतकऱ्यांनी रेखाटली आहे. आपण या ठिकाणी काही शेतकरी त्यांच्याशी बोलतोय. नेमकं काय कशा पद्धतीने ही कल्पना सुचली बेंदूर सणानिमित्त तुम्ही आज आपल्या बैलाच्या पाठीवरती जंतर मंतर आंदोलनाची प्रतिकृती रेखाटली? 8च दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं ते एक शेतकऱ्याची मुलं सुद्धा त्यामध्ये आहेत आणि त्या शेतकऱ्याच्या मुलांना कुठेतरी न्याय हक्कासाठी हा आमचा बळीराजा प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्याचाच एक अनुकरण म्हणून आम्ही त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून बैलाच्या रूपानं ते आंदोलनाला पूर्ण पाठिंबाच दिलेला आहे. आणि आम्ही तडोळेतील कैलासवासी जगन्नाथराव जांजुर्णे पैलवान यांचे चिरंजीव आहेत आणि ते पूर्ण सामाजिक कार्याच्या दृष्टीनं सुद्धा ह्या आंदोलनात सहभागी आहे असं आमचं गृहीत धरा. यांत्रिकरणाच्या युगामध्ये अजून देखील तुम्ही पारंपरिक जे आपली शेती करणार बैल हा प्राणी जपताय किंवा त्यांच्यावरती प्रेम करताय. कशा पद्धतीने संपूर्ण समाजाला आव्हान कराल की आपले प्राणी जे पाळीव प्राणी बैल असेल किंवा काही ट्रॅक्टरच्या माध्यमातून आता शेती केली जाते, मात्र तुम्ही अजून देखील आपला ठेवा तो जोपासण्याचा प्रयत्न करताय. त्या यांत्रिक युग जरी असेल तरी आम्हाला त्या पूर्वीच्या जी काय आजोबांनी वडिलांनी जे दिलेलं आहे त्याचंच माध्यम धरून पुढे आम्ही चालवतोय. भविष्यात येणाऱ्या पिढीला दाखवावं लागेल फोटो काढून की अशी यंत्रणा होती, अशी बैल पेरायचं किंवा अशी कुरीची अवजार होती. हे लोकांना आता मुलांना सांगावं लागेल. आता या यंत्रामुळं ते पूर्वीच नष्ट होत चाललंय तर ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून पुढे आम्ही ह्याच पद्धतीत शेती करत राहणार. बैल हा आम्हाला पाहिजेच. आपण या ठिकाणी पहिली शेतकरी भावनिक पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया आलेली. या ठिकाणी जे बैलावरती चित्र रेखाटले ते चित्रकार आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही हे चित्र रेखाटले, किती वेळ गेला हे चित्र तुम्हाला रेखाटण्यासाठी? मी नेहमीप्रमाणे सामाजिक विषय बेंद्राला हाताळत असतो, कारण समाजामध्ये बैल हा पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते आणि समाजात हा संदेश जावा म्हणून मी नेहमी हाताळत असतो. आणि हा मी बैल ज्यावेळेस चित्र काढायला सुरुवात केली त्यावेळेला मला एक 8 तास लागले हे चित्र काढायला. कारण बैल हा कसा असतो, सजीव प्राणी आहे आणि नेहमी इकडे हालचाल वगैरे असते, तू पाहून ती चित्रकारी करावी लागते. त्या पद्धतीने मी या ठिकाणी बैलाचं चित्रीकरण केलेलं आहे. याच्या अगोदर कोणत्या प्रकारे तुम्ही बेंदूर सणानिमित्त चित्र रेखाटले आहेत बैलांवरती? याच्या अगोदर मी बऱ्याच महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना असेल, शैक्षणिक असेल, कोरोनाचा आणि ज्या समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या मी बैलावरती दरवर्षी रेखाटत असतो. आणि आमच्या गावची सांस्कृतिक परंपरा फार मोठी आहे आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये आमचं गाव अग्रेसर असल्यामुळे आम्हाला मी या गावचा एक नागरिक या नात्यानं किंवा कलाकार या नात्यानं मला वाटतं की अशा प्रकारचे विषय प्रत्येक गावामध्ये हाताळले जावेत आणि आमच्या पेंटिंग क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा असे विषय हाताळावेत अशी मला वाटतं. अजून मी पाहिलं या ठिकाणी कोरेगाव तालुक्यातील हे तळवडे गाव आहे. हे तळवडे गाव जे आहे ते या ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रसिद्ध या ठिकाणी आहे. दरम्यान आज देखील जंतर मंतरच्या आंदोलनाची प्रतिकृती या बैलाच्या पाठीवरती रेखाटून अजून एक नवीन वेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी या गावाच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळते. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, तडवळे, सातारा.